नमस्कार, माझे नाव विभावरी विक्रमसिंह पाटील. माझे नाव श्रावणी इंद्रजित कोळी. माझे नाव वैदेही गणेश पाखरे. आमच्या शाळेचे नाव दादासाहेब अणमुटे लंगडे कन्या विद्यालय दुधगाव. काजल मॅडमांनी आम्हाला या प्रोजेक्टमध्ये खूप मार्गदर्शन केले. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट डस्टबिन. यासाठी प्रॉब्लेम काय तर आता ग्रामीण भाग असतो, तिथं काही लोक उघड्यावर कचरा टाकतात आणि उघड्यावर जर आपण कचरा टाकला तर खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. जसं की त्या उघड्यावर कचरा टाकले की आपल्याला त्या कचऱ्याचे धड विघटनही करता येत नाही, धड खतही तयार करता येत नाही. आणि जरी तो कचरा जरी डस्टबिनमध्ये टाकला तरी ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करत नाहीत आणि त्यामुळे अनेक ज्या रोगराई आहेत त्या पसरू शकतात. म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि ह्यासाठी आम्ही वेगवेगळे कंपोनंट्स वापरलेले आहेत. जसे की त्यामध्ये आर्डिनो मेगा, पॉवर सप्लायसाठी पॉवर बँक, मॉइश्चर सेन्सर, मोटर, अल्ट्रासोनिक सेन्सर बसवला आहे. किती कचरा भरला आहे ते बघण्यासाठी ब्रेडबोर्ड, जम्पर वायर हे आम्ही कनेक्शन केलेलं आहे. ह्याच्यासाठी सोल्युशन म्हणजे काय तर जरी लोकांनी वेगवेगळा ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा केला नाही तरी आमचा प्रोजेक्ट ॲटोमॅटिकली तो वेगळा करतो. तो कसा काय तर जेव्हा आपण ह्याचं कनेक्शन पॉवर सप्लायला देतो तेव्हा काय होतं तर इथं सुका कचरा आपण कोणताही ठेवला तर ती मोटर ॲटोमॅटिकली इकडे जात्या. त्यामुळं हा कचरा इकडच्या साईडला पडू शकते आणि आत्ता वेट कचरा जरी अवेलेबल नसला तरी ज्यावेळेला आपण इथं वेट गार्बेज ठेवतो त्यावेळेला मोटर ॲटोमॅटिकली या साईडला वळते आणि या साईडला वळल्यानंतर जो ओला कचरा आहे तो ह्या कंपार्टमेंटमध्ये जातो. त्यामुळे हा प्रोजेक्ट खूप फायदेशीर असू शकतो, कारण की दोन कचरे जर वेगवेगळे झाले तर सुका कचऱ्याचं आपण योग्य विघटन करू शकतो आणि ओल्या कचऱ्याचं आपण योग्य विल्हेवाट लावून त्यासाठी खतासाठी पुनर्वापर करू शकतो. म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. धन्यवाद.